रेस्टॉरंटमधली मटण थाळी पाहून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल ना, अहो ही घरीच तयार केलेली आहे. चला तर मग मटण स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये लिंबू टाकून ठेवलेलं आहे. तेलामध्ये हळद, हिंग आणि कांदा टाकून परतून घेऊ आणि खडे मीठ टाकू. मटण टाकल्यानंतर चांगला त्याचा वशाळ वास जाण्यासाठी आपण तेलामध्ये मस्तपैकी परतून घेऊ. 5 मिनिटं तरी परतून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवर ठेवून द्या. तोपर्यंत इकडं आपण तांबडा रस्सा जो करायचा त्याचा मसाला भाजून घेऊ. कांदा, खोबरं भाजून घ्यायचं आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एवढंच वाटण तांबड्या रस्स्यासाठी पाहिजे. आता याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, तेही सुद्धा आपण परतून घेऊ. आता याच्यात आपल्याला पिवळा रस्सा तयार करायचा म्हणून मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि ते पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये पिवळ्या रस्स्यासाठी टाकून देऊ. या अशा पद्धतीने आपण 2 प्रकारचे वाटण तयार करणार आहोत. तांबडा रस्स्याचा मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटलेली आहे आणि ही काळ्या मसाल्याचं आहे. काळं मटण. खोबरं अशा पद्धतीने जास्त काळं करू नका आणि जास्त व्हाईट पण राहू नका देऊ. अद्रक, लसूण पण असं परतून घ्या आणि अशा पद्धतीने वाटून घ्या. याच्यात कोथिंबीर वगैरे काहीच नाही. मटण जेवढं तेवढं शिजलेलं आहे आपण काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातला पिवळा रस्सा काढणार आहोत आणि 2 ठिकाणी मटण काढून ठेवणार आहे. कारण की काळ्या मसाल्याला आपल्याला लागणार आहे. आता हा मसाला तांबडा रस्सा करतोय तर ह्यासाठी मी मसाला स्क्रीनवर दिलेला आहे. काय काय टाकले ते तुम्ही नोट करून घ्या. व्यवस्थित हा परतून घ्यायचा, कोथिंबीर टाकायची आणि आपण पिवळा रस्सा टाकून घेऊ. मग थोडंसं गरम पाणी टाका, जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं. इकडं आपण काळं मटण तयार करू. मसाल्याची सामग्री मी सगळी स्क्रीनवर दिलेली आहे, ती तुम्ही नोट करून घ्या. आणि थोडंसं पाणी टाका म्हणजे जरा एकजीव असा मसाला आणि मटण एकत्र होईल आणि 5 मिनिटं लो फ्लेमवर झाकण ठेवा. तयार झालेला आहे आपलं काळं मटण आणि रस्साही तयार झालेला आहे. बघा कशी झक्कास तरी आलेली आहे. पद्धतीने तुम्ही रश्श्याची क्वांटिटी ठेवा म्हणजे आपल्याला बाजरीची भाकरीबरोबर, चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो. वाटती ना रेस्टॉरंटमध्ये जशी मटण थाळी भेटती, काळं मटण, तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, पिवळं मटण, चपाती, भाकरी. तर प्लीज असेच घरात खात राहा, खुश राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.